Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. Okay. Last command कोणती बघितली होती लास्ट लेक्चरला? जस्ट रेज युअर हँड. कोणकोणत्या कमांड्स मी कव्हर केल्या होत्या? फर्स्ट आपण हे पाहिली होती की वी कॅन डिलीट द डायरेक्टरी. देन त्यानंतर vi ची कमांड पाहिली होती. व्हॉट इज यूज ऑफ vi? By using vi we can create new file and also write content in that file. There are three types of vi: insert, command, and escape. Insert mode, command mode, and escape. Escape mode. Yeah. And then head and tail file. What is the difference between head and tail? Head मध्ये we can display top 10 by default top 10 line, and in tail by default it will display last 10 line it will display. Okay. And what is use of wc and what is the full form of wc? WC full form is word command, and it will display number of lines, words and characters. Okay. इंटरव्ह्यूला पण तुम्हाला सेम क्वेश्चन असेच विचारतो. Suppose there is one file apc.txt, so there is content in that file. If I want to display number of lines, words and characters, which command I want to use? WC. Okay. असेच क्वेश्चन विचारतील तुम्हाला. मी जे कमांड डेली बेसिस यूज करता तेच तुम्हाला विचारतो. जास्त ट्रिकी याच्यामध्ये विचारणार नाही, बट एसक्यूएल मध्ये ट्रिकी होतं. ओके. Okay. The next command is grep. Grep. Global regular expression pattern. मला विचारतील what is the full form of grep? Grep's full form आहे global regular expression pattern. जसे SQL मध्ये in case of SQL for pattern matching purpose we use like. So in case of Unix आपण काय यूज करतोय? ग्रेप कमांड. ग्रेप कमांड कशासाठी यूज करतोय? पॅटर्न मॅचिंग साठी यूज करतोय. दिस कमांड इज यूज फॉर सर्चिंग रिक्वायर्ड पॅटर्न. जो काही रिक्वायर्ड पॅटर्न आहे तो सर्च करायसाठी आपण ग्रेप कमांडचा यूज करतो. सो राईट डाऊन द फुल फॉर्म ऑफ ग्रेप: ग्लोबल रेग्युलर एक्सप्रेशन पॅटर्न. ग्लोबल रेग्युलर एक्सप्रेशन पॅटर्न. And this command is used for searching required pattern. Searching required pattern. Grep, option, then pattern, file name. ग्रेप ऑप्शन आहे. ओके. ऑप्शन आहे ते ऑप्शनल आहे. देन स्पेसिफिक पॅटर्न जो सर्च करायचा आहे देन फाइल. ग्रेप कमांड इज यूज फॉर सर्चिंग स्पेसिफिक पॅटर्न. Grep command is used for searching specific pattern. Then ls listing of all files and directories. Make file बनवली. Okay. cat pan.txt. Okay. So in that file, so there is content. Four lines of content आहे. Okay. मला specific pattern search करायचं. फॉर एक्झाम्पल ग्रेप जिथे जिथे युनिक्स आहे. ओके. जिथे जिथे युनिक्स आहे तो पॅटर्न मला सर्च करायचा. फाईल नेम मी ऑप्शन देतोय का? अजून ऑप्शन देत नाही, फक्त पॅटर्न देतो. ओके. जिथे जिथे युनिक्स आहे ते सर्च करते. फॉर एक्झाम्पल pan.txt मी ऑलरेडी फाईल क्रिएट केले. ओके. सो इन दॅट फाईल इथे मी कॅट pan.txt इथे काय केलं मी कंटेंट डिस्प्ले केलं जो काही फाईल मधला होता. ओके.
कंटेंट. सो इन दॅट फाईल मला स्पेसिफिक पॅटर्न सर्च करायचे. ओके, स्पेसिफिक पॅटर्न सर्च करायचे. ग्रेप सिंगल कोट पॅटर्न फाईल नेम. ग्रेप सिंगल कोट पॅटर्न फाईल नेम. इथे ऑप्शन दिलेत का? वेरियस ऑप्शन्स आहे, बट इथे मी आता फक्त ऑप्शन दिले आहे, फक्त पॅटर्न देन फाईल नेम. पॅटर्न कशामध्ये टाकाल? सिंगल कोट और डबल कोट? डबल डबल कोट. ओके. ग्रेप ऑप्शन. ऑप्शन हा ऑप्शनल आहे. हे ऑप्शन डिफरंट आहे. हायफन आय आहे, हायफन एन आहे, हायफन सी आहे आणि हायफन बी आहे. सो दीज आर द ऑप्शन्स इन ग्रेप. बट ग्रेपचा यूज काय? बेसिक पॅटर्न और रिक्वायर्ड पॅटर्न जो दिलाय तो सर्च करायचं काम कुणाचं आहे? ग्रेपचं आहे. And what is the full form of grape? Just raise your hand. Global regular expression pattern. Global regular expression pattern. Global regular expression pattern. हा कशाचा फुल फॉर्म आहे? ग्रेप. ओके. Yes sir. आणि ग्रेपचं सिंटॅक्स काय? Grape option pattern file name. Pattern file. File name. Okay, pattern file. File name. Then options बघू. So various options in grape. First one hyphen I. Hyphen I. फक्त आपल्याला सिंटॅक्स मध्ये काय करायचं? चेंज. ऑप्शनच्या ठिकाणी हे ऑप्शन्स यूज करत जायचे, बट या ऑप्शनला काहीतरी मिनिंग आहे. ओके, तर फर्स्ट आहे हायफन आय. सो हायफन आय इज यूज टू इग्नोर केस सेन्सिटिव्हनेस इन सर्चिंग पॅटर्न. टू इग्नोर केस सेन्सिटिव्हनेस इन सर्चिंग पॅटर्न. इग्नोर केस सेन्सिटिव्हनेस ऑफ सर्चिंग pattern. Syntax is grape hyphen I option use करें, then specific pattern single quote complete file. Just ignore करायचं असेल केस सेन्सिटिव्हनेस म्हणजे काय? जे काही एक्झॅक्ट पॅटर्न दिले तो इग्नोर करून त्याच्या रिलेटेड जेवढे रिझल्ट असतील ते डिस्प्ले करायचे असेल तर हायफन आय चा यूज करा. To ignore case sensitiveness of searching pattern, hyphen I. Okay, note down this syntax. Then मैं again clear करतो screen. Cat pan.txt. Already मी एक फाइल क्रिएट केली आहे, त्यामध्ये पॅटर्न आहे. तर मला काय करायचंय? एक पॅटर्न यूज करायचंय, बट इग्नोर केस सेन्सिटिव्हनेस करायचं. ग्रेप hyphen I double quote Unix then file name pan.txt. Grep hyphen I Unix double quote pan.txt. Okay, pan.txt. The hyphen I चे meaning कोण सांगेल? What is the meaning of hyphen I? Just raise your hand. Hyphen I used to ignore case sensitive. Okay, म्हणजे जो काही पॅटर्न दिलाय तो एक्झॅक्ट यायला पाहिजे का? Yes, but case sensitive means sir upper case lower case. जर आपण upper case मध्ये जरी टाकलं तरी रिझल्ट जे ते as it is यायला पाहिजे lower case मध्ये. इथे बघ, ग्रेप हायफन आय सिंगल कोट सॉरी डबल कोट युनिक्स देन पॅटर्न युनिक्स देन फाइल pattern डॉट txt. आउटपुट चेक करा. युनिक्स हे प्रॉपर मॅच होणार आलं का? म्हणजे सेम इथे बघा, कॅपिटल लोअर केस. नो जे प्रेझेंट आहे त्या जे व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्मॉल आय? टू इग्नोर केस सेन्सिटिव्हनेस. ओके, सो ऍज पर डिस्क्रिप्शन इज इट करेक्ट और रॉंग? करेक्ट करेक्ट ना सर? यस.
म्हणजे काय इग्नोर करतं केस सेन्सिटिव्ह जे काही स्पेसिफिक पॅटर्न दिलाय युनिक्स जिथे जिथे भेटेल तिथे डिस्प्ले केलं. ओके युनिक्स 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 देन इथे बघा यू कॅपिटल आहे एन स्मॉल आहे इथे यू कॅपिटल आहे पॅटर्न डिस्प्ले झालाय. इन शॉर्ट युनिक्स कुठे पण असू दे अप्पर केस असू दे लोअर केस असू दे ते डिस्प्ले करणार. हायफन आहे हायफन आहे टू इग्नोर केस सेन्सिटिव्हनेस इन सर्चिंग पॅटर्न. ओके देन सेकंड यूज सेकंड ऑप्शन हायफन एन. हायफन एन चा यूज काय टू डिस्प्ले लाइन नंबर अलॉन्ग विथ मॅचिंग पॅटर्न. टू डिस्प्ले line number along with matching pattern. Matching pattern. Matching pattern. Syntax is grep hyphen n pattern then file. File. Then अपन command grep then hyphen n option hyphen n double quote small letters मध्ये Unix double quote complete file name band.txt. Nice. Grep चा फर्स्ट यूज काय आला? Yes, sir. vi then man1.txt फाइल क्रिएट करते आणि याच्यामध्ये डेटा एंटर man1.txt. येस आपल्याकडे हा डेटा आहे. देन मला कोणता यूज करायची होती कमांड? सेकंड हायफन एन. Hyphen n. grep hyphen n Unix specific pattern देतोय मी. then file name man1.txt. yes डिस्प्ले काय झालं चेक करा. पॅटर्न जिथे जिथे युनिक्स आहे अलॉन्ग विथ लाइन नंबर्स. लाइन नंबर्स विजिबल आहे विजिबल टू ऑल 1 4. जो काही डेटा आहे माझ्याकडे जो काही डेटा आहे त्यामध्ये युनिक्स जिथे जिथे आहे ते हायलाइट केले पॅटर्न हायलाइट केले. देन लाइन नंबर्स हायफन एन to display line numbers along with matching pattern. Then third use hyphen c to display how many times searching pattern exists. तो specific pattern है तो किती times exist है और count the number of searching pattern. जो काही सर्चिंग पॅटर्न आपण देणार आहे त्याचा काउंट हायफन सी. हायफन सी चे मीनिंग काय कोण सांगेल? व्हॉट इज यूज ऑफ हायफन सी? वी कॅन फाइंड नंबर ऑफ लाइन्स दैट मैचिंग गिवन पैटर्न. वी कैन फाइंड मल्टीपल वी कैन फाइंड द नंबर ऑफ लाइन्स दैट मैचेस गिवन पैटर्न. जो काय पॅटर्न दिलाय तो मॅच करायचं असेल तर आपण हायफन सी यूज करणार. वी कॅन फाइंड द नंबर ऑफ लाइन्स दैट मैचिंग गिवन पैटर्न. सिंटॅक्स इज grep hyphen c then single quote
pattern, double quote pattern, then file name, grape -c, double quote pattern, then file name. And the use of -c is we can find the number of lines that matching given pattern. Check करू आपण -c, grape -c, specific pattern, Unix, then file name pan1.txt. किती लाइन मध्ये मॅचिंग आहे? युनिक्स याचं मीनिंग काय आलं? -c जे हा जो युनिक्स आहे किती लाइन मध्ये मॅचिंग आहे बघा. हा डेटा आहे आपला, हा डेटा आहे. ऑब्झर्व करा, फर्स्ट लाइन मध्ये युनिक्स आहे. येस. ओके, सेकंड लाइन मध्ये आहे. सेकंड लाइन मध्ये आहे. नाही आहे. नाही. थर्ड लाइन मध्ये आहे, बट पॅटर्न स्पेसिफिक मॅच आहे का? यू बघा कॅपिटल आहे. नो बरोबर. देन फोर्थ लाइन आहे मॅच. आहे. ओके, सो एक नंबरला एन कॅपिटल की सर तिथं त्यात नाही मॅच. कुठे? तिथे फोर्थ लाईनला. बट इथे बघा ना. हा, ते आहे पॅटर्न मॅचिंग आहे. येस. ओके, किती लाइन्स मध्ये मॅचिंग आहे? 2 लाईन्स मध्ये. क्लियर? -c. Then next one is -b. Next pattern is fourth one, -b. To display the line which does not match with pattern. म्हणजेच काय in short unmatching pattern दाखवेल. To display the lines which does not match with pattern. Okay, and syntax is grep -b double quote pattern, then file name. Grep -b double quote pattern, file name -b. Note down the syntax. Grep -v single quote Unix, then pan1.txt. pan1.txt. याचं मीनिंग कोण एक्सप्लेन करेल? जस्ट रेज युअर हँड. हा डेटा आहे ओरिजिनल. येस, डेटा ऑब्झर्व होतोय सगळ्यांना? अदर्स देवेंद्रलाच माहिती आहे का -v चं मीनिंग? फर्स्ट एक्सप्लेन what is meaning of -v. -v is to display the line which does not match with pattern, means unmatching pattern. Okay, unmatching pattern. कोण एक्सप्लेन करेल? सर एकदा प्लीज पुन्हा रिपीट करा ना. आउटपुट चेक करा. आउटपुट वरच तुम्ही मला मीनिंग सांगा की काय आहे. इथे हा डेटा आहे, -v यूज केले, इथे युनिक्स केले, बट इथे हा डेटा प्रिंट होताना कोणता आलाय? जिथे जिथे युनिक्स आहे तो डेटा आलाय का? तो डेटा युनिक्स सोडून बाकीचे सगळं आलाय? युनिक्स सोडून बाकीचं आलाय. हा, सेम तर नाही. युनिक्स सोडून बाकीचे सगळं आलंय. इथे बघा फर्स्ट लाईन मध्ये युनिक्स आहे. इथे फर्स्ट लाईन मध्ये हो आहे. तर इग्नोर. आणि मॅचिंग पॅटर्न नाही दाखवणार. जिथे जिथे मॅच होत नाही तेच दाखवणार. सेकंड लाईन मध्ये बघा, सेकंड लाईन मध्ये युनिक्स आहे? नाही.
नाही and print cell. Okay. Then third line मध्ये युनिक्स आहे, आहे. but exact match होतोय का? नो नो. Then fourth line मध्ये युनिक्स मॅच होतो प्रॉपर. येस इथे बघा, येस. हा इग्नोर करेल. देन फर्स्ट लाइन इग्नोर करेल. टोटल लाइन डिस्प्ले करेल, किती करेल? To display unmatching pattern, what we use? हायफन व्ही. Hyphen V. Okay, hyphen V use करना. ओके सर. ls man dot txt and one dot txt. फाइल्स कोणीतरी माझं क्रेडेन्शियल यूज करते, डिलीट करते फाइल्स. बट याचं मिनिंग काय आलं? हायफन आय, हायफन एन, हायफन सी, हायफन व्ही अँड फुल फॉर्म ऑफ ग्रेप. हे कमांड कोण एक्सप्लेन करेल? फक्त मिनिंग सांगायचं आहे याच्यामध्ये काय होतं. तुम्हाला जे समजलं ते एक्सप्लेन करा. मराठीत एक्सप्लेन केलं तरी चालेल. फर्स्ट टेल मी व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ग्रेप, देन टेल मी द सिंटॅक्स, देन व्हॉट इज यूज ऑफ हायफन आय, and what is use of hyphen n, what is use of hyphen c, and what is use of hyphen v. Okay, grep command we use to search a required pattern. Then grep, full form of grep is global regular express pattern. And grep syntax of grep is grep option pattern and file name. Okay. And first is hyphen I. So we use hyphen I to ignore case sensitiveness of searching pattern. And the syntax for hyphen I is grep hyphen I pattern and file name. Okay. Then next is hyphen N. So we use hyphen N to display line number along with matching pattern. And the syntax for hyphen N is grep hyphen N pattern and file name. Then next is hyphen C. So we can find with hyphen C, we can find the number of line that matches with even pattern. And the syntax for hyphen C is grep hyphen C pattern and file name. And last is hyphen V. So we use hyphen V to display the line which doesn't matches with pattern. And syntax for hyphen V is grep hyphen V pattern and file name. Okay. So practice करा घरी. Okay. सगळेजण. ग्रेपचा फुल फॉर्म, ग्रेपचे ऑपरेशन and syntax. इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारतील व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ग्रेप, सिंटॅक्स अँड द ऑप्शन्स, वेरियस टाइप्स ऑफ ऑप्शन्स. तुम्हाला ऑप्शनचे यूज करायचं आणि एक्सप्लेन करायचं. ओके. पॅटर्न मॅचिंग पर्पस. त्याला अपोजिट एसक्यूएल मध्ये कोणतं होतं पॅटर्न साठी? इन केस ऑफ एसक्यूएल लाईक ऑपरेटर. बट इन केस ऑफ युनिक्स कमांड ग्रेप. Okay. Then next very important command is chmod. Sir, I have one doubt. Can we use two options at a time? Try. Two options Try. in grep command. Try. Hyphen n or hyphens. You can try. Okay. Okay. Yes. असं यूज करायचं आहे ना, हायफन आय देन हायफन एन. Hyphen n. Yes. यूज करून बघ सिंटॅक्स एरर येतो का? अगेन हायफन आय एन. ओके. हायफन आय एन और हायफन आय कॉमा हायफन एन देन फाइल. चेक कर. Yes. Then ch mode. ch mode means change mode. Okay. Permissions changes करायचे असतील तर ch mode चा यूज करतो. चेंज मोड. तर बेसिकली 3 टाइप्सचे रोल्स आहेत. 3 टाइप्स ऑफ रोल्स इन ch मोड. फर्स्ट वन इज ओनर और यूजर्स. यू owners or users, then groups,
Group denotes with small g. Then others. Then others. तुम्हाला बेसिकली इंटरव्ह्यूला काय विचारतात, फाईलच्या और त्या ड्राईव्हच्या फाइल्स और डिरेक्टरीच्या परमिशन चेंज करायचे, परमिशन्स चेंज करायचे बाय युजिंग chmod command. By using chmod command we can change the permissions. We can change the permissions. So there are 3 roles. First one is owner or user. Second one is groups. Groups साठी G, other साठी O. Other साठी O. 3 टाइपचे रोल आहे. आणखीन in Unix 3 types of permissions. 3 types of permissions. First one is read permission. Read permission denotes with R. Okay. Then write permissions. Write permissions. W. Then execute permissions. Execute permissions. Small x. Small x. Okay. तर बेसिकली किती टाइपचे रोल आहे आणि किती टाइपचे परमिशन्स आहेत कोण सांगेल? इन chmod how many types of roles and how many types of permissions in chmod? 3 types of roles and 3 types of permissions. Which one, Priyanka? 3 types of roles are owner or users, then groups, and third one is others. And 3 types of permissions are read, write, and execute. Read, write, and execute. Okay. Yes. Then मी ते परत जातोय. ls यूज माहिती आहे सगळ्यांना? लिस्टिंग ऑफ ऑल फाइल्स अँड डिरेक्टरी. लिस्टिंग ऑफ ऑल फाइल्स अँड डिरेक्टरी. मी ls फक्त -l करतो. ls -l. ls -l चं मीनिंग काय आहे? लिस्टिंग ऑफ ऑल फाइल्स अँड डिरेक्टरी विथ लॉंग फॉर्मॅट. ओके. जो काही फाईलचा फॉर्मॅट आहे तो लॉंग फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले होईल. ओके. लॉंग फॉर्मॅट मध्ये काय आहे? इथे परमिशन्स दिसतात. ओके. इथे सध्या आपण बघितले किती टाइपचे परमिशन्स आहेत? 3 टाइप्स ऑफ परमिशन. रीड कशाने डिनोट करतं? राइट. Right. Read. Read is R, write means W, and execute is X. X. Okay. And 3 types of roles: owner, user, group, and others. Okay. तर इथे चेक करा. मी फाइल्स म्हणतोय. ओके. फाइल्स तुम्ही कशा चेक कराल आणि डिरेक्टरीज. ओके. डिफरन्स बघा. ही काय आहे? निकिता. डिरेक्टरी इथे बघा स्टार्ट विथ D. ओके. देन फाइल्स ऑब्झर्व करा. फाइल्स कोणते? फॉर एक्झाम्पल sagar.txt फाइल आहे. स्टार्ट विथ R. इथे बघा आरच्या आधी बघा RW. हायफन. ओके. जर फाइल्स तुम्हाला जर बघायचे असतील तर स्टार्ट विथ हायफन आणि डिरेक्टरी बघायची असेल तर स्टार्ट विथ D. हा डिफरन्स आहे. फाइलच्या परमिशन्स रीड, राइट, एक्झिक्यूट. ओके. रीड, राइट, एक्झिक्यूट. कन्सिडर हे करा. ओके. मी हे ब्रेक करतोय फक्त. ही काय फाइल आहे की डिरेक्टरी? sagar.txt. इज इट फाइल और डिरेक्टरी? इट्स फाइल. ओके. देन मी इथे राइट करतो. गो ऑन म्यूट. RW, then dash, then RW, R dash. फाइल कोणती आहे? sagar.txt फाइल. ओके. sagar.txt फाइल. So consider this example. chmod मध्ये किती टाइपचे परमिशन्स आहेत? How many types of permissions in chmod? 3 types of permission. Read, write, and execute. Execute. And 3 types of role: owner,
user, owner, group and others. ओके, ओनर, युजर अँड ग्रुप अँड ऑदर्स. तर मी हे आहे ना ते ब्रेक करतो. स्टार्ट विथ हायफन म्हणजे काय असतं ते? फाईल. स्टार्ट विथ हायफन फाईल. स्टार्ट विथ डी डिरेक्टरी. तर मी ब्रेक करते. ओके, हायफन इग्नोर करा आणि डी पण इग्नोर करा. फक्त मी हे ब्रेक करतो जे स्ट्रक्चर आहे. ओके, RW देन म्हणजे याला फर्स्ट याला परमिशन कोणते? रीड राईट. इथे हायफन मीन्स कोणतीच परमिशन नाही. देन रीड राईट हायफन मीन्स कोणतीच परमिशन नाही. देन रीड, बाकीच्या परमिशन कोणत्या आहेत का? कोणतीच नाही. ओके, देन फर्स्ट थ्री रिप्रेझेंट्स user or owner permission. फर्स्ट तीन जे आहेत ते युजर्सचे परमिशन्स आहेत. ओके, किती टाइप्सचे रोल आहे? हाऊ मेनी टाइप्स ऑफ युजर्स इन युनिक्स? थ्री टाइप्स ऑफ युजर्स. फर्स्ट युजर, ग्रुप अँड अदर्स. मी हे काय केले? ब्रेक केले. फर्स्ट तीन कशाचे आहेत? मी म्हणतोय युजर्स आहेत. देन सेकंड थ्री. Okay, next three represents groups permissions. Groupच्या permissions आहे. Okay, then last three represents other permissions. Okay, last three represents others permissions. First तीन युजरचे, देन नेक्स्ट तीन ग्रुपचे परमिशन्स आहे आणि नेक्स्ट थ्री अदर्सचे परमिशन्स आहे. फाईल कोणती कन्सिडर केली आपण? sagar.txt. ओके, देन ती फाईल्स असू दे किंवा डिरेक्टरी असू दे, त्याच्यानंतर जे काही परमिशन्स असतील ते मी ब्रेक केले. फर्स्ट तीन कशाचे आहेत परमिशन? फर्स्ट थ्री रिप्रेझेंट्स युजर और ग्रुप? युजर. देन सेकंड थ्री ग्रुप and last one other. Okay, इतकं नोट करून घ्या. नोट डाऊन दिस. So 3 types of roles in chmod: owner, user, group and others. हे लक्षात ठेवण्यासाठी युजर्स म्हणजे स्मॉल यू, ग्रुप्स म्हणजे स्मॉल जी, others means O, and 3 types of permissions: read, write, execute. Execute चे फक्त X लक्षात ठेवायचे. Then write and read. Read denotes with R and write W. Okay. Then एक फाईल घेतली होती, मी तिन्ही परमिशन्स ब्रेक केले. फर्स्ट थ्री represents user or owner. Then next three represent group or group permission, and next three represents other permissions. Next three represents other permissions. Okay, then consider example project. Okay. Project, for example, Paytm चा project आहे. Okay, so Paytm मध्ये different models आहे. For example, model 1, second is model 2, third one is model 3. So total how many models? 3 models. Okay, 3 models. तर सगळेजण ओके, फॉर एक्झाम्पल एक पर्सन सगळ्या मॉड्यूल वरती काम करतो का? डिवाइड करून दिलेलं असतं टास्क, बरोबर? येस ऑर नो? येस सर. ओके, फॉर एक्झाम्पल ए पर्सन, बी पर्सन, सी पर्सन हे मॉड्यूल 1 मध्ये. ओके, D, E, F in second mode. Okay, D, E, F in second mode. Then G, H, I, J in module 3. Okay, module 1, module 2, module 3. For example, A module मध्ये 3 लोक काम करतात. In case of B module 2 मध्ये 3 लोक काम करतात आणि module 3 मध्ये 4 लोक काम. Okay. Example,
A is created a file. Example sagar.txt. A ने फाइल क्रिएट केली. Which file? कोणती फाईल म्हणतोय मी? ब्रेक केली. कोणी क्रिएट केले अजून करा. A ने क्रिएट केले. ओके. देन A ने क्रिएट केल्या म्हणजे तो कोण झाला? युजर ऑफ ओनर. A ने फाईल क्रिएट केल्या. ओके. नोट डाउन दिस. A ने फाईल क्रिएट केल्या म्हणजे तो काय? युजर or owner of that file. Okay. A ने फाइल क्रिएट केल्या. देन B आणि C कोण असतील? एकाच मॉड्यूल मध्ये आहेत. ग्रुप. ओके, समजतंय? ग्रुप म्हणजेच काय? पर्सन वर्किंग इन सेम मॉड्यूल्स. ओके, पर्सन्स working in same module. पर्सन एकाच मॉड्यूलला काम करते. A ने फाईल क्रिएट केल्या. B आणि C सेम ग्रुप मध्ये आहेत म्हणजे B आणि C यूज करू शकतात. बट ते कशामध्ये येतील? ग्रुप्स मध्ये येतील. ग्रुप मध्ये. ओके. देन मला सांगा फाईल A ने क्रिएट केल्या. देन मॉड्यूल ओके. देन मॉड्यूल 2 मधले आणि मॉड्यूल 3 मधले कशामध्ये येतील? एका ग्रुप मध्ये पण नाही. युजरने क्रिएट पण केलेले नाही म्हणजेच DEFGHIJ कशाच्या अंडर येतील? अदर्स. ओके, अदर्स म्हणजेच काय? पर्सन्स वर्किंग इन अनदर मॉड्यूल. पर्सन्स वर्किंग इन अनदर मॉड्यूल. पर्सन्स वर्किंग इन another module. Persons working in another module. DEFGHIJ. A ने फाइल क्रिएट केली. So A user or owner of that file. B आणि C मॉड्यूल 1 मध्ये येतात. So B आणि C ग्रुप्स मध्ये येतील. Persons working in same module. Consider DEFGHIJ यांनी फाईल क्रिएट केलेले बट A ने फाईल क्रिएट केली. ते कशामध्ये येतील? ग्रुप्स मध्ये येतील की ऑदर्स मध्ये? यस, हे लोक कशामध्ये येतील? ऑदर्स. ओके. सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ युजर्स इन CH मोड? हाऊ मेनी टाइप्स ऑफ रोल्स? सॉरी, हाऊ मेनी टाइप्स ऑफ रोल्स? युजर, ग्रुप and ग्रुप. युजर, ग्रुप and others. 3 टाइपचे रोल आहे. एंड निशा, किती टाइपचे परमिशन्स आहेत? 3 types of permission, sir. कोणते कोणते? Read, write, execute. Read, write, execute. ओके. Read, write, execute. इन CH मोड आपल्याला बेसिक काय करायचं असतं? परमिशन्स फाईलच्या चेंज करायचे. तुम्हाला क्वेश्चन्स पण विचारतील या फाईलच्या परमिशन चेंज करा. बट परमिशन कोणकोणत्या प्रकारचे? रीड, राईट, एक्झिक्यूट. त्याच्या आधी तुम्हाला कोणाच्या परमिशन चेंज करायचे हे पण माहिती करून घ्यायचं. ओके. पण इन CH मोड सो देर आर 2 types of there are 2 ways. Okay, so there are 2 methods to change permissions. So there are 2 methods or 2 ways. First one is symbolic method. In symbolic method we can use plus or minus. Plus or minus. Plus means permissions add करतो आपण and minus means remove permissions. Remove permissions. Okay. And second one is numeric. Numeric आपण डिटेल मध्ये बघू नंतर. फर्स्ट सिम्बॉलिक. न्यूमरिक मध्ये फक्त नंबर्स यूज करेन and सिम्बॉलिक मध्ये काय यूज करेन? In symbolic Plus, minus. yes, symbolic मध्ये plus and minus symbol. But in case of numeric numbers use करेन. आणखीन एक लक्षात ठेवा, नंबर्स मध्ये 0 0 0 तर फर्स्ट 0 हा युजरचा असेल, सेकंड 0 हा ग्रुपचा असेल, सॉरी सेकंड 0 हा ग्रुपचा असेल
अँड थर्ड वन हा अदर्स असेल. फक्त इतकंच लक्षात ठेवा. देन 00 म्हणजे कोणत्याच परमिशन नाही. बट आपल्याकडे आता एक फाईल आहे त्याच्यात स्पेसिफिक परमिशन्स आहेत. इथे कोणकोणत्या परमिशन दिसतात? sagar.txt ला जस्ट रेज युअर हँड. फर्स्ट युजरला कोणते, ग्रुपला कोणते, देन ऑदर्स. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला हा आमका सेंटरला विचारणार की सीएच मोड म्हणजे काय, सीएच मोड तुझे रोल कोणते, परमिशन्स कोणते. Hello. Permissions. For the user or owner, there are read-write permissions. For group, also they have read and write, and for others, only read permission is given. So 3 types of permissions. Okay, specific, user, group, and others. Okay, sagar.txt. File visible आहे? Sorry. इथे तुम्हाला visible आहे sagar.txt? Yes. Permissions आहेत. ओके, हायफन रिप्रेझेंट. हायफन ने काय होतं रिप्रेझेंट? की फाईल आहे की डिरेक्टरी समजतं. फाईल आहे. देन युजर आणि ही फाईल कधी क्रिएट झाली. मला आता याचं परमिशन चेंज करायचं. ओके, बट मी परमिशन चेंज करायच्या आधी सगळ्याला परमिशन 0 करते. ओके, तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी 0 करते. फाईल नेम sagar.txt. ओके, देन ls -l अगेन यूज करतोय. चेक करा सागरच्या आता परमिशन्स काय झाल्या. सिंटॅक्स काय यूज केला, फक्त 0 परमिशन साठी 0 परमिशन. मला काय करायचंय, युजरला पण 0 परमिशन, कोणतीच परमिशन द्यायची नाही. ऑदर्सला अँड ग्रुप्स ऑदर्स नो परमिशन्स. नो परमिशन्स म्हणजे किती वेळा 0 यूज करणार मी? 3 टाइम्स 0. ओके, ही कमांड मी अशी यूज केली. सिंटॅक्स इज chmod 3 times 0 फाईल नेम. 3 times 0 फाईल नेम. फक्त नंबरचं सध्या इतकंच लक्षात ठेवा. 0 परमिशन मीन्स नो परमिशन्स. नो परमिशन. 3 times 0. फर्स्ट कशाला रिप्रेझेंट करतं? युजर, देन ग्रुप अँड अदर्स. सध्याच कोणती परमिशन नाही. बट फर्स्ट मला मेथड कोणती यूज करायची? फर्स्ट मेथड इज सिम्बॉलिक. सिम्बॉलिक मध्ये काय यूज करतो मी? प्लस मायनस. प्लस अँड मायनस. प्लस काय रिप्रेझेंट करतं? परमिशन ऍड. प्लस काय रिप्रेझेंट करतं? वी कॅन गिव्ह परमिशन. आणि जे परमिशन घेतलेले ते रिमूव्ह करायचे असेल तर Minus. okay. Then my question is, first question is, write a command to add execute permission to owner of the file. Write a command to add execute permission to owner of the file. Write a command to add execute permission to owner of the file. Owner of the file. ओके, तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करायचे लक्षात घ्या. परमिशन्स कशाला द्यायचे? जस्ट रेज युअर हँड. परमिशन्स कशाला द्यायचे? माझा क्वेश्चन आहे. परमिशन कोणाला द्यायचे आणि कुठले द्यायचे? ओके, राईट ए कमांड टू ऍड एक्झिक्यूट परमिशन टू द ओनर ऑफ द फाईल. परमिशन्स कोणते आहेत आणि कुठल्या द्यायचे? सॉरी, परमिशन्स कोणाला द्यायचे आहेत आणि कुठचे? ओके, परमिशन कोणाला द्यायचे? ओनरला द्यायचे सर. ओनरला द्यायचे. बट ओनर कशाने डिनोट करतोय मी? इथे बघा, यू नो ब्रॅकेट मध्ये. ग्रुपला येस जी. अदर्स ओ. ओके, देन मला काय करायचंय? कशाला परमिशन द्यायचे? ओनरला म्हणजे युजरला. येस. ओके, इथे बघा सीएच मोड फर्स्ट यूजच करायचा. ओके, सीएच मोड कंपल्सरी. सीएच मोड. देन परमिशन्स कशाला द्यायचे? युजर यू. ओके, बाय युजिंग सिम्बॉलिक परमिशन्स द्यायचे. परमिशन्स द्यायचे. प्लस गुड. देन कोणती परमिशन द्यायचे? एक्झिक्यूट.
that is x. एक्झिक्यूट कशाने डिनोट करतात बघा इथे, X ने. स्मॉल एक्स. ओके, Yes देन sir. विच फाइल, Sagar डॉट टीएक्सटी. text. फाइल नेम इज सागर डॉट टीएक्सटी. Text. So consider example. मी सध्या परमिशन्स काय केले होते इथे, consider this example sagar.txt. permissions 0 केले होते. 0 केले होते. No permission for specific user group and others. Then I want to give permission. कोणाला permission द्यायचे, specific user read permissions. Okay, read permission. chmod कोणती permission द्यायचे, you. कोणाला द्यायचे, read permission, execute permission Owner user. ओनरला. ओनरलाच काय म्हणतात, you. युजर. Then X means execute. Then file name. File name is sagar.txt. Okay. Permission change झाले, command successfully execute झाले. Then I want to check the permissions change झालेत की नाही त्या फाईलचे. ls-l -l means लॉंग फॉर्मॅट मध्ये फाईल डिस्प्ले चेक करा. जस्ट चेंज झालेला फाईल. फर्स्ट थी रिप्रेझेंट काय करतात, कोणाच्या परमिशन रिप्रेझेंट करतात, User. सेकंड थी Group. ग्रुप. ओके, अँड लास्ट अदर्स. Others. कोणाच्या परमिशन चेंज करायच्या होत्या, Users. युजरच्या एक्झिक्यूट परमिशन. रीड राईट द्यायचे होते का, रीड राईट द्यायचे होते का, यस, नो, No. No. इथेपर्यंत क्लिअर. Yes. 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 देन माय नेक्स्ट क्वेश्चन इज, तुम्ही सांगायचं आहे. ओके, आउटपुट मी एक्सपेक्ट, जे काही कमांड आहे तुमच्याकडून मी एक्सपेक्ट करतो. राईट ए कमांड, ऍड execute permission to owner and write a command to add execute permission to owner and add read write permission to group and others. Okay. Write a command, add execute permission to owner and add read and write permission to group and others. कोणत्या परमिशन द्यायचे, फर्स्ट डिफाइन करा. ऍड एक्झिक्यूट परमिशन टू ओनर. ओनरला कोणती द्यायची, येस सर, युजरला एक्झिक्यूट ची परमिशन आहे. ओके, युजरला कोणती परमिशन आहे, एक्झिक्यूट. म्हणजेच काय, एक्स. देन ग्रुप आणि अदर्सला राईट आणि राईटची आहे, रीड आणि राईटची. ग्रुपला कोणते, रीड अँड राईट. ओके, रीड अँड राईट. अदर्सला पण ग्रुप रीड आणि राईट. ओके, क्लिअर. लॉजिक मध्ये कोणत्या परमिशन द्यायला, युजरला एक्झिक्यूट, ग्रुपला रीड अँड राईट आणि अदर्सला रीड अँड राईट. ओके, तर तुम्ही हे दोन वेनी लिहू शकता. ओके, दोन वेनी लिहू शकता. ओके, फर्स्ट वन इज chmod u plus x comma g plus rw then comma o plus rw. File name sagar.txt. Then second way is chmod u plus x म्हणजे युजरला एक्झिक्यूट परमिशन द्यायचे, देन दोघांना सेम परमिशन द्यायचे, GO ग्रुप अँड अदर्सला सेम परमिशन. विच परमिशन, रीड अँड राईट. देन sagar.txt. हे दोन वे. ओके, इथे ई आहे का,
नाही, फक्त CHMOD. ओके, CHMOD हा एक वे. ओके, हा एक वे, हा एक वे. देन मी काय करतोय, परमिशन्स फर्स्ट रिमूव्ह करतोय. आता परमिशन्स कोणते आहेत तिथे sagar.txt ला? फक्त युजर आहे, बट ते युजरला आहे, ऑदर्सला आहे की ग्रुपला आहे? युजर्स. ओके, chmod 00 sagar.txt. ओके, एक्झिक्यूट करायला ना ते. एक्झिक्यूट. इथे बघा परमिशन सध्या कोणते आहेत का? मी फर्स्ट परमिशन रिमूव्ह करते, परमिशन्स रिमूव्ह करते sagar.txt. देन मला आउटपुट मध्ये काय पाहिजे? आपलं कसं चालू करायचं? क्लासेस. सॉरी, कोणते परमिशन चेंज करायचे? युजरला एक्झिक्यूट, ग्रुप अँड ऑदर्सला रीड Read and write. रीड राईट. आता बघा, चेक chmod युजरला कोणते द्यायचे? एक्झिक्यूट, कॉमा, ग्रुपला Read and write. Read, write. Write. राईट. देन ऑदर्सला Read, write. देन फाईल नेम Sagar. हा एक. ओके, एंटर ls-l. चेक करा चेंज झाले का? फर्स्ट थ्री रिप्रेझेंट्स युजर्स. युजरला कोणती परमिशन आहे? एक्झिक्यूट, ऑदर्सला रीड राईट, Read, write. आणि ग्रुपला रीड राईट आणि ऑदर्सला पण Read, write. ओके, क्लिअर? देन मी होमवर्क साठी एक क्वेश्चन देतो. ओके, तुम्ही ट्राय करा. जमेल सगळ्यांना ट्राय करायला बाय युजिंग सिम्बॉलिक मेथड? येस सर. Yes. Yes, sir. So note down this question. Write a command. Remove read permission from group and others. Read permission from group and others. Write a command. Remove read permission from group and others. Write a command. Remove read permission from group and others. Group and others मधून परमिशन्स कोणत्या रिमूव्ह करायचे? राइट ए कमांड, रिमूव्ह रीड परमिशन फ्रॉम ग्रुप अँड ऑदर्स. ग्रुप अँड ऑदर्स मधून कोणती परमिशन रिमूव्ह करायची? रीड. Read तर permission. रिमूव्ह करण्यासाठी कोणता सिम्बॉल यूज करणार? मायनस. ओके, तर लॉजिक तुम्ही यूज करा. मी प्लसचं सांगितलंय, मायनस यूज करायला जमेल तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. ओके ओके, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानेच तुम्हाला समजेल. ओके, देन सेकंड वे इज न्यूमरिक. सेकंड वे काय आहे? न्यूमरिक मेथड. देन थ्री टाइप्सचे परमिशन्स आहेत. आठवते थ्री टाइप्सचे परमिशन? रीड, देन Read, राइट, write, and execute. ओके, रीड म्हणजेच काय? रीड आर, R. राइट W. एक्झिक्यूट X. देन सिम्बॉलिक मध्ये आपण सिम्बॉल्स यूज करतो, प्लस मायनस. न्यूमरिक मध्ये काय करणार? नंबर्स यूज करणार. ओके, तर इथे रीड परमिशन द्यायचे असेल तर 4, राइट परमिशन द्यायचे असेल तर 2, आणि एक्झिक्यूट परमिशन द्यायचे असेल तर 1. And 0 permissions means? No permissions means? 0. Okay. Note down this. Read permissions means 4. Write permissions means 2. Execute permission means 1. Read, write, execute. Okay. Read, write, execute. And my first question is,
ओके, नो परमिशन्स. ओके, मला काय करायचंय, नो परमिशन्स ओनर ग्रुप others. No permissions means no Zero. permissions means Zero. zero. Syntax is chmod. Okay, owner ला, group ला आणि other ला no permissions द्यायचे. Then किती टाइम मी zero यूज करेन? 000. 3 times. First zero represents owner, second zero represents group, third zero represents other. Others. देन मला सांगा, ओनरला मला सगळ्या परमिशन द्यायचे असतील तर मी काय यूज करेन ओनरच्या ठिकाणी? मला रीड पण परमिशन द्यायचे, राईट पण परमिशन द्यायचे आणि एक्झिक्यूट पण परमिशन द्यायचे बाय युजिंग न्यूमरिक मेथड. ऍडिशन करणार तुम्ही, रीड, राईट, एक्झिक्यूट. फर्स्ट हे काय आहे, फर्स्ट झिरो रिप्रेझेंट नो परमिशन परमिशन. सेकंड झिरो मध्ये काय आहे, अदर्सचे असते, Others. सॉरी ग्रुपचे Groups. लास्ट वन Others. तर फर्स्ट झिरो म्हणजे नो परमिशन. मला काय करायचंय, रीड परमिशन पण द्यायचे, राईट पण द्यायचे, एक्झिक्यूट. या तिन्हीचे ऍडिशन किती येते, 4 + 2 + 1 7. तुम्ही 7 द्याल, ते कोणाच्या परमिशन चेंज होतील? ओनरच्या. युजर और ओनरच्या. कोणत्या परमिशन येतील त्याला? रीड, राईट, Read, write, and execute. देन अगेन सेम, ओनरला पण ओनर अँड ग्रुप दोघांना पण मला रीड, राईट, एक्झिक्यूट परमिशन द्यायची. देन काय 7 7 0. अदर्सला परमिशन मला नाही द्यायची, काय येईल तिथे 0. 0. तर फर्स्ट आपण झिरो परमिशन देऊन चेक करू. आता परमिशन कोणते, युजरला No permission. एक्झिक्यूट आहे, नो परमिशन आहे का चेक करा. परमिशन्स आहे तिथे, मला नो परमिशन्स करायचे. chmod 4 times 0 sagar.txt ls-l. कोणत्या परमिशन्स आहेत का आता? नो परमिशन्स मीन्स झिरो परमिशन्स. झिरो परमिशन्स आहे. Then Yes. I want to give all permission to owner, group, and others. All permission means read, write, execute. All permissions means read, write, execute to owner, group, and others. A permission that for consider the file name is sagar.txt. ही फाईल आहे. काय यूज करणार इथे, chmod. कोणत्या कोणत्या परमिशन द्यायचे? 7 रीड, राईट, एक्झिक्यूट. तिघांना पण द्यायचे, तिन्ही रोल, ओनर, ग्रुप अँड अदर्स. 7 फॉर युजर, देन 7 फाईल sagar.txt. चेक करा. chmod 777 3 times 7 sagar.txt ls-l. चेक करा. ls-l means listing of all files and directories with long format. Permissions बघा. Done? Yes. Okay. Yes. Then homework साठी एक question घ्या. Okay, I want to give read permission given to owner, group, and others. Read permission given to owner, group, and others. Owner, group, and others. Okay, owners, group, and others. कोणते नंबर्स यूज कराल तुम्ही? रीड बनते 4. 4 4 किती टाइम्स?
3 times. लॉजिक सांगितले तुम्ही युटिलाइज करून बघा. ओके, देन रीड राइट परमिशन गिवन टू ओनर. नेक्स्ट क्वेश्चन, रीड राइट परमिशन गिवन टू ओनर, comma group and sorry, read write permission given to owner, comma groups, read write permission given to owner, comma groups, and read permission given to others. Read permission given to others. मैं रिपीट करते हैं अगेन. read write permission given to owner, comma group, and read permission given to others. Read permission given to others. Okay, हे होमवर्क आहे. दोन ट्राय कराल सगळे? येस सर. ट्राय करा, प्रॅक्टिस करा. डाऊट असेल तर उद्याच्या लेक्चरला आपण ते कव्हर करू, बट प्रॅक्टिस तुमच्या एंडून ट्राय करा. किती जे परमिशन देता इथे मी काय म्हणतोय, फक्त मला युजरला रीड राईट एक्झिक्यूट परमिशन द्यायची. तर इथे फर्स्ट 7 कशाच असेल? रीड राइट एक्झिक्यूट. फॉर एक्झाम्पल sagar.txt फाईल आहे. ओके, सागर. सिम्बॉलिक मध्ये काय बघितलं होतं आपण? सिम्बॉलिक आठवते? सिम्बॉलिक क्वेश्चन कोणाचा होता? जस्ट रिस्पॉन्ड करा. हा सर, माझा होता. काल लेक्चर मी अटेंड नाही केला. सिम्बॉलिक कळालं तुम्हाला?